श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ. कुंभ राशीच्या जातकांनो, सावध व्हा. तुमच्या शांत आयुष्याच्या क्षितिजावर एक असे भयानक वादळ आकाराला येत आहे, ज्याची कल्पना करूनच काळजाचा ठोका चुकेल. गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार येणारे 5 दिवस तुमच्या जीवनात मोठे महाभारत घडवून आणणार आहेत. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि धैर्याचा कस लागणारी ही वेळ असून, पडद्यामागे नक्की काय दडलंय, ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, तीच माणसे तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहेत का? सस्पेन्सचा हा पडदा जसा जसा वर जाईल, तशी तशी तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. या महायुद्धात टिकून राहण्यासाठी हिंमत तुमच्यात आहे का? कुंभ राशीच्या जातकांनो, अंधाऱ्या रात्रीच्या शांततेत काहीतरी असं शिजत आहे, जे तुमच्या प्रगतीचा पाया मुळापासून हलवून टाकेल. गुरुजींनी दिलेला इशारा स्पष्ट आहे. हा केवळ काळ नाही, तर तुमच्या कर्माचा कठोर हिशोब घेणारा रणसंग्राम आहे. तुमच्या यशाचा मार्ग रोखण्यासाठी अदृश्य शत्रूंनी जाळं विणायला सुरुवात केली आहे. मनात दाटलेली अनामिक भीती आणि वातावरणातील हा सस्पेन्स तुम्हाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्यास भाग पाडेल. या महाभारतात तुमचे खरे मित्र कोण आणि कपटी शत्रू कोण हे ओळखण्यात तुमची चूक झाली तर आयुष्याची मोठी किंमत मोजावी लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या भीषण संघर्षाच्या ज्वालामध्ये जेव्हा तुम्ही चहूबाजूंनी घेरले जाल, तेव्हा एकच शक्ती तुम्हाला अभय देईल. साक्षात महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्या मस्तकावर ढाल बनून राहणार आहे. हे 5 दिवस जितके भयावह आणि आव्हानात्मक आहेत, तितकेच ते दैवी चमत्काराने भरलेले असतील. जेव्हा रणांगणात तुम्ही हताश होऊन गुडघे टेकण्याला असाल, तेव्हाच महादेवाचे तिसरे नेत्र उघडतील आणि तुमच्या मार्गातील अडथळ्याचा भस्म होईल. गुरुजी सांगतात की हा काळ तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील अजय योद्ध्याला जागे करण्यासाठी आला आहे. म्हणूनच या महायुद्धाचा प्रत्येक पैलू समजून घेण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, महाभारताच्या या पहिल्या पर्वाची सुरुवात एका गूढ आणि भयान शांततेने होणार आहे, जी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या वादळाची नांदी ठरेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या सभोवतालचे वातावरण अचानक जड होऊ लागेल आणि तुम्हाला सतत कोणाच्या तरी अदृश्य नजरेचा पाठलाग जाणवेल. ही केवळ तुमची भीती नसून नियतीने तुमच्या परीक्षेसाठी रचलेला हा पहिला सापळा आहे. ज्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही हसून खेळून काम करत होता, त्यांच्या वागण्यातील अचानक आलेला थंडावा तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागात तुमच्या कार्यक्षेत्रात आणि दैनंदिन जीवनात अशा काही अनाकलनीय घटना घडतील, ज्या तुमच्या बुद्धिमत्तेला चक्रावून टाकतील. तुमची महत्त्वाची कामे ऐनवेळी बिघडतील किंवा पूर्ण व्हायला आलेले प्रकल्प कोणाच्या तरी हस्तक्षेपामुळे अचानक थांबतील. गुरुजींनी स्पष्ट इशारा दिला आहे की ही वेळ तुमच्या धैर्याची कसोटी पाहणारी आहे. वातावरणात असा काही सस्पेन्स निर्माण होईल की तुम्हाला नक्की काय चालले आहे याचा अंदाज बांधणेही कठीण होईल. शत्रूने तुमच्या विरोधात पहिली चाल खेळली असून तुम्ही गाफील राहणे विनाशाला निमंत्रण ठरू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, जसजसा काळ पुढे सरकेल तसतसे ते चेहरे समोर येऊ लागतील, जे इतके दिवस मित्रत्वाचा मुखवटा घालून वावरत होते. गुरुजींच्या मते हा छुप्या शत्रूंचा विळखा आता अधिक घट्ट होणार असून, तुमच्याच जवळच्या व्यक्ती तुमच्या प्रगतीवर घाला घालण्यासाठी गुप्तपणे सक्रिय झाल्या आहेत. रात्रीच्या अंधारात रचली जाणारी ही कारस्थाने आणि कानावर पडणाऱ्या संशयास्पद गोष्टी तुमच्या मानसिक शांतीचा बळी घेतील. सावध रहा, कारण ज्या हातांनी तुम्हाला प्रगतीसाठी सावरले, तेच हात आता तुमचा पाया ओढण्यासाठी टपून बसले आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला अशा काही विचित्र आणि भीतीदायक अनुभवांना सामोरे जावे लागेल, ज्यांचा विचार करून तुमच्या अंगावर काटा येईल. अचानक तुमच्या महत्त्वाच्या वस्तू गहाळ होणे किंवा विनाकारण मनात मृत्यूची भीती निर्माण होणे हे शत्रूच्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव असू शकतो. गुरुजी सांगतात की शत्रू आता तुमची सर्वात मोठी कमजोरी शोधण्यात यशस्वी झाला आहे आणि तो तिथेच वार करण्याची संधी शोधत आहे. हा सस्पेन्स इतका टोकाला जाईल की तुम्हाला स्वतःच्या सावलीवरही विश्वास ठेवणे कठीण होऊन बसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जरी शत्रूने तुम्हाला चहूबाजूंनी वेढले असले आणि विळखा घट्ट केला असला,
तरी महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर कवच बनून उभा आहे. गुरुजींच्या मते या संकटाच्या काळात जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सुटकेचा कोणताही मार्ग उरलेला नाही, तेव्हाच महादेवाचे अस्तित्व तुम्हाला काही गूढ संकेतांद्वारे जाणवेल. शत्रूच्या प्रत्येक चालीला उत्तर देण्यासाठी साक्षात त्रिशूलधारी तुमच्या मदतीला सज्ज होत आहे. ही केवळ युद्धाची सुरुवात आहे. भीतीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला या छुप्या वारांचा नायनाट करण्यासाठी सज्ज व्हावेच लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, महाभारताच्या या तिसऱ्या पर्वात युद्धाची भीषण ज्वाळा आता तुमच्या स्वतःच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आतापर्यंत बाहेरील शत्रूंशी लढणारे तुम्ही आता रक्ताच्या नात्यांच्या चक्रव्यूहात अडकणार आहात. ज्या कुटुंबासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केले, तिथेच अविश्वासाचे आणि संशयाचे विष कालवले जाईल. ही वेळ अशी असेल जिथे जवळचे नातेवाईकच संपत्ती किंवा वर्चस्वासाठी तुमच्यासमोर ढाल तलवार घेऊन उभे राहतील. संवादाची जागा आता टोकाच्या वादाने घेतली असून घराचे रूपांतर एका थंड रणांगणात झाल्याचे तुम्हाला जाणवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, नात्यांमधील या रणकंदनात तुम्हाला अशा काही धक्क्यांना सामोरे जावे लागेल ज्याची जखम कधीही भरून येणार नाही. गुरुजी सांगतात की तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून किंवा जोडीदाराकडून तुम्हाला मिळालेली वागणूक तुमच्या अस्तित्वाचा पाया हादरवून टाकेल. सस्पेन्सचा असा खेळ सुरू होईल की कोणीतरी तुमच्या पाठीमागे तुमच्याच माणसांचे कान भरत असल्याचे तुम्हाला जाणवेल. नात्यांमधील हे महाभारत तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या इतके कमकुवत करेल की तुम्हाला जगापासून दूर कुठेतरी पळून जावेसे वाटेल. पण ही पळण्याची नाही तर सत्याचा सामना करण्याची वेळ आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा तुम्ही या नात्यांच्या संघर्षात पूर्णपणे होरपळून निघाल आणि तुम्हाला सर्व मार्ग बंद झाल्याचे वाटेल, तेव्हाच या महाभारताचा चौथा भाग म्हणजेच दैवी हस्तक्षेपाचा क्षण येईल. गुरुजींच्या मते हा तो काळ असेल जेव्हा मानवी प्रयत्न थकतील आणि साक्षात महादेवाचा अभयहस्त तुमच्या मस्तकावर येईल. तुमच्या विरोधात रचलेला प्रत्येक डावपेच हा देवाच्या एका लीलेने उधळला जाईल. जेव्हा शत्रूला वाटेल की त्यांनी तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे, तेव्हाच महादेवाच्या तिसऱ्या नेत्राची शक्ती तुमच्या संरक्षणासाठी प्रकट होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागात तुम्हाला अशा काही अद्भुत आणि गूढ घटनांचा अनुभव येईल ज्या विज्ञानाच्या आणि तर्काच्या पलीकडच्या असतील. गुरुजी सांगतात की रात्रीच्या वेळी तुम्हाला महादेवाचे अस्तित्व जाणवेल किंवा काही असे स्वप्न पडतील जे तुम्हाला आगामी संकटापासून वाचवण्यासाठी दिशा दाखवतील. हा सस्पेन्स आता उत्कर्षाला पोहोचला आहे, कारण अदृश्य शक्तींनी तुमच्या शत्रूंच्या भोवती स्वतःचा फास आवळायला सुरुवात केली आहे. महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर एका अभेद्य कवचासारखा राहील, ज्यामुळे शत्रूंचे वार तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हवेत विरून जातील. कुंभ राशीच्या जातकांनो, जरी नात्यांनी तुमची साथ सोडली असली तरी त्रिलोकीचा स्वामी तुमचा सारथी बनून या महायुद्धात उभा ठाकला आहे. गुरुजींच्या मते हे 5 दिवस तुमच्या आयुष्यातील कचरा आणि खोटी माणसे साफ करण्यासाठी आले आहेत. महादेवाचा हा अभयहस्त तुम्हाला केवळ वाचवणार नाही, तर तुमच्यात तो आत्मविश्वास निर्माण करेल की तुम्ही एकटेच हजारो शत्रूंना भारी पडू शकाल. भीतीचा काळ आता संपत आला असून दैवी शक्तीच्या जोरावर तुम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी सज्ज झाला आहात. कुंभ राशीच्या जातकांनो, महाभारताच्या या 5व्या पर्वात युद्धाचे स्वरूप पालटणार असून आता तुमच्या अस्तित्वाची लढाई संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या रणांगणावर खेळली जाईल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हे आर्थिक महायुद्ध तुमच्या बुद्धिमत्तेचा कस पाहणारे ठरेल. तुमच्या हक्काच्या धनावर कोणाची तरी वक्रदृष्टी पडली असून अचानक होणारे मोठे नुकसान किंवा फसवणुकीचे सावट तुमच्यावर घोंगावत आहे. हा असा सस्पेन्स आहे जिथे विश्वासार्ह वाटणारे व्यवहारच तुमच्या विनाशाचा सापळा ठरू शकतात. सावध रहा, कारण शत्रू आता तुमच्या आर्थिक नाडे आवळून तुम्हाला हतबल करण्याचा प्रयत्न करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या आर्थिक चक्रव्यूहात तुम्हाला अशा काही प्रलोभनांना सामोरे जावे लागेल जे प्रत्यक्षात विनाशाचे द्वार असू शकतात. गुरुजी सांगतात की घाईघाईने घेतलेला गुंतवणुकीचा निर्णय किंवा कोणावरही ठेवलेला आंधळा आर्थिक विश्वास तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो. कष्टाने कमावलेला पैसा वाळूसारखा हातातून निसटताना पाहून मनात भीषण भीती दाटून येईल. हे 5 दिवस तुमच्या कर्माच्या हिशोबाचे आहेत. जुनी देणी किंवा विसरलेले व्यवहार अचानक उग्र रूप धारण करून तुमच्यासमोर उभे ठाकतील. पण लक्षात ठेवा, हा संघर्ष तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील धोरणीपणा जागा करण्यासाठी आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा या आर्थिक महायुद्धात तुम्ही पूर्णपणे कोंडीत सापडाल, तेव्हाच महाभारताचा अंतिम अध्याय म्हणजेच विजयाचा शंखनाद घुमेल.
गुरुजींच्या मते हा तो क्षण असेल जेव्हा साक्षात महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यासाठी कुबेराचा संकेत ठरेल. जेव्हा शत्रूला वाटेल की त्यांनी तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे, तेव्हाच महादेवाच्या कृपेने असा काही चमत्कार घडेल की तुमची बुडती नौका किनाऱ्याला लागेल. हा विजय केवळ आर्थिक नसेल तर तुमच्या शत्रूंनी रचलेल्या प्रत्येक कुटील डावाचा अंत करणारा असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 दिवसांच्या या भीषण संघर्षानंतर आता तो निर्णायक क्षण आला आहे, जिथे नियती साक्षात तुमचा राजतिलक करणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार विजयाचा हा शंखनाद होण्यापूर्वी वातावरणात एक भयानक शांतता पसरेल, जी तुमच्या शत्रूंच्या विनाशाची नांदी असेल. ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी तुमची साथ सोडली, ते सर्व आता महादेवाच्या क्रोधाचे बळी ठरतील. सत्याचा असा काही प्रकाश पडेल की अधर्माचा अंधार क्षणात भस्म होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व सस्पेन्सचा उलगडा होऊन शत्रू उघडे पडतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या विजयाच्या क्षणी तुमच्या मस्तकावर महादेवाचा आशीर्वाद एखाद्या दिव्य तेजाप्रमाणे चमकेल आणि तुमच्या जीवनातील दुःखाचा काळ कायमचा संपुष्टात येईल. गुरुजींच्या मते या 5 दिवसांच्या महाभारतात सर्व विष पचवून आता तुम्ही अमृताचे आणि यशाचे खरे अधिकारी झाला आहात. महादेवाच्या डमरूचा नाद आसमंतात निनादेल आणि तुमच्या प्रगतीचा नवा मार्ग मोकळा होईल. हा विजय पाहून जगाला तुमचे सामर्थ्य कळेल आणि तुम्ही एका अजेय योद्ध्याप्रमाणे ताठ मानेने पुन्हा उभे राहाल. बाप्पाच्या कृपेने आणि ग्रहांच्या या शुभयोगामुळे तुमच्या जीवनात सुवर्णकाळ सुरू होणार आहे. जर तुम्हाला साक्षात गणपती बाप्पावर आणि तुमच्या कर्मावर पूर्ण श्रद्धा असेल, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पा मोरया किंवा जय भोलेनाथ कृपा ठेवा सर्व संकट दूर करा नक्की लिहा. तुमचे एक वाक्य तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव करू शकते. ज्या भक्ताने मनापासून बाप्पाचे महादेवाचे नाव घेतले आहे, त्याच्या पाठीशी महादेव आणि बाप्पा सदैव खंबीरपणे उभे राहतील. आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून ही सकारात्मक ऊर्जा सर्वदूर पोहोचेल. विघ्नहर्ता तुमच्या सर्व संकटांचे निवारण करो, हीच प्रार्थना. धन्यवाद.